मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ते जर पाहिलं तर जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि त्याच अनुषंगानं त्यांना मदत देण्यासंबंधित आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी एक जी-आर काढण्यात आलेला आहे आणि त्या जी-आरच्या अनुषंगानं त्यांना जी काही निधी आहे, ते निधी वितरित करण्यासाठीची मान्यता देण्यात आलेली आहे. तो जी-आर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय, की जे काही संपूर्ण त्या जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या काही ठिकाणी आहेत. तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं नुकसान झालेलं होतं. तर काही ठिकाणी वादळी वारा आल्या कारणानं शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर केळीच्या बागा असतील, जे काही वेगवेगळ्या फळबागा असतील किंवा इतर जे काही शेतीचं नुकसान झालेलं होतं, त्यांची जी काही मदत आहे, ती त्यांना मदत देण्यासंदर्भातील एक वेळची विशेष बाब म्हणून ही नॉन-एस-डी-आर-एफ अंतर्गत मदत देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगानं हा जी-आर काढून एकूण जर पाहिलं तर निधी 86,65,29,000 इतका मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी लवकरच जे काही पात्र शेतकरी असतील त्यांच्या खात्यावरती एक वेळची विशेष बाब म्हणून वितरित केला जाणार आहे. आता पाहूया की आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी वितरित केला जाणार आहे. त्या संदर्भातील सविस्तर माहिती पाहत असताना आपण खाली पाहणार आहोत. पाहू शकता की जे काही नाशिक विभागामधील जर पाहिलं त्याच्यामध्ये तर नाशिक आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं. त्यांच्यासाठी निधी देण्यात आलेला आहे. जे काही 6,285 शासन निर्णय ह्याच्यामध्ये दिलं पाहिलं तर नाशिक विभागामधील नाशिक जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर 2025 मधील जे काही बाधित शेतकरी संख्या आणि बाधित क्षेत्र आणि एकूण निधी जर पाहिलं त्याच्यामध्ये तर 6,245.87 लाख. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं. त्याच्यासाठी 1,309.88 लाख आणि जळगाव याच्यामध्ये जून 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं. त्याच्यासाठी 1,109.54 असा एकूण तिन्ही जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 86,65,29,000 अशा पद्धतीचा हा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीचे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतरही जिल्ह्यांचे अपडेट आले तर नक्कीच आपण आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.